जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत लाखो रुपये किमतीच्या हजारो ब्रास मुरमाची चोरी झाल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकारामुळे पैठण पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यात खळबळ उडाली। याबाबत पैठण पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली। इतकेच नव्हे तर पैठणच्या तहसीलदारांकडे तक्रार करून घटनास्थळाचा पंचनामा सुद्धा झाला नसल्याची माहिती समोर आली। पैठण संभाजीनगर रोडवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू असून या कामात शेकडो कर्मचारी काम करत आहेत। या कर्मचाऱ्यांसाठी जायकवाडी वसाहतीत मजुरांसाठी घरे बांधण्याचे आदेश देण्यात आले, परंतु जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून संभाजीनगर महापालिकेला व महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरण विभागाला जागा हस्तांतर करण्यापूर्वी संबंधित गुत्तेदाराने आपल्या दुसऱ्या ठिकाणच्या कामासाठी पाटबंधारे विभागाच्या परिक्षेत्रात विनापरवाना जायकवाडी वसाहतीत जेसीपीच्या सहाय्याने हजारो ब्रास मुरुम चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। हा प्रकार उघडकीस येताच पैठण पाटबंधारे विभागाच्या वतीने संबंधितास मुरुमाचे उत्खनन करण्याबाबत अटकाव केला। असे असताना महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरणाचे संबंधित भ्रष्ट अधिकारी संबंधित ठेकेदारास पाठीशी घालत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। विशेष म्हणजे महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरणाच्या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त यांना पत्र देऊन पाटबंधारे विभाग मजुरांच्या घरांच्या वसाहतीच्या निर्माण कार्यात अडथळा आणत असल्याचा बनाव केला। विशेष म्हणजे जायकवाडी विभागाच्या वसाहतीत केल्या जाणाऱ्या मजुरांच्या घराच्या जागेचे हस्तांतर झाले नसताना, घराच्या बांधकामाची जागा ठरली नसताना, तसेच लेआउट पडले नसताना संबंधित गुत्तेदार जायकवाडी वसाहतीत मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून हे मुरुम अन्य ठिकाणच्या कामासाठी वापरत असल्याचा प्रकार समोर आला। यामुळे ही धडधडीत चोरी ठरत असून याबाबत पैठणच्या तहसील कार्यालयात तक्रार देण्यात आली, परंतु दुर्दैव असं की तहसील कार्यालयाकडून याबाबत साधा पंचनामा सुद्धा करण्यात आला नाही। संबंधित गुत्तेदाराने महाराष्ट्र जीवन विकास प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून लाखो रुपयाच्या किमतीच्या हजारो ब्रास मुरुमाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।